महाभारत युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांचे काय झाले? ओम नमो भगवंताय वासुदेवाय. श्रोते हो, आज मी तुम्हाला त्या महान कथेच्या अशा वळणावर घेऊन जाणार आहे जिथे इतिहासाचे पाने रक्ताने माखलेली होती आणि विजयाचा आनंदही दुःखाच्या काळोखात बुडालेला होता. ही कथा केवळ एका युद्धाच्या समाप्तीची नाही, तर ती एका युगाच्या अस्ताची आणि ईश्वरी लीला पूर्णत्वास जाण्याची हृदयस्पर्शी गाथा आहे. जी व्यक्ती ही कथा शांतचित्ताने श्रवण करते त्याच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात आणि मनुष्याला जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे वैराग्य आणि ईश्वर भक्ती याची प्रचिती येते. ज्या कुरुक्षेत्राच्या मैदानावर 18 अक्षौहिणी सैन्याचा संहार झाला, तिथल्या मातीचा रंग अजूनही लाल होता, पण गांधीवाचा टणकार आता शांत झाला होता. श्रोते हो, महाभारत युद्ध संपले आणि पांडवांना विजय मिळाला खरा, पण तो विजय म्हणजे केवळ स्मशानातील शांतता होती. आपल्याच रक्ताच्या नात्यांना अग्नी दिल्यानंतर धर्मराज युधिष्ठिराच्या मनाची अवस्था कशी झाली असेल याचा विचार करा. गांधारीने आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूच्या शोकात श्रीकृष्णाला शाप दिला होता की ज्याप्रमाणे तू माझ्या कुळाचा नाश पाहिला आहेस तसाच तुझ्या यदुवंशाचाही नाश होईल. भगवान श्रीकृष्ण जे त्रिकालज्ञानी होते त्यांनी केवळ स्मितहास्य करून त्या शापाचा स्वीकार केला, कारण त्यांना माहीत होते की पृथ्वीचा भार हलका करण्याची ही वेळ जवळ आली आहे. हस्तिनापूरच्या सिंहासनावर युधिष्ठिर बसले. त्यांनी अनेक वर्षे धर्मराज चालवले, पण त्यांच्या अंतर्मनात एक प्रकारची विरक्ती घर करू लागली होती. अर्जुनाचे गांडीव जे एकेकाळी शत्रूंचे थरकाप उडवत असे ते आता जड वाटू लागले होते. हळूहळू काळ पुढे सरकत गेला. द्वारकेमध्ये यदुवंशाचं अधःपतन सुरू झाले. गांधारीच्या शापाचा आणि ऋषींच्या प्रकोपाचा परिणाम म्हणून यदुवंशीय आपापसात लढून नष्ट झाले. जेव्हा ही बातमी हस्तिनापूरला पोहोचली तेव्हा पांडवांच्या पायाखालची जमीनच सरकली. अर्जुनाने जेव्हा द्वारकेला धाव घेतली तेव्हा त्याला तिथे केवळ विध्वंस आणि रडणाऱ्या स्त्रिया दिसल्या. ज्या श्रीकृष्णाच्या बळावर पांडवांनी संपूर्ण जगावर विजय मिळवला होता, तोच त्यांचा सखा, मार्गदर्शक आणि प्राणदाता आता या पृथ्वीवर नव्हता. अर्जुनाने श्रीकृष्णाचे अंतिम संस्कार केले, पण त्याच्या हातातील शक्ती संपली होती. वाटेत जेव्हा साध्या भिल्लांनी अर्जुनावर हल्ला केला तेव्हा त्याला साधे धनुष्यही पेलता आले नाही. श्रोते हो, ही वेळ किती भयंकर असेल. ज्याने प्रत्यक्ष महादेवाला प्रसन्न केले होते तो अर्जुन आज असहाय झाला होता. अर्जुनाने हस्तिनापूरला परत येऊन जेव्हा ही वार्ता युधिष्ठिराला सांगितली तेव्हा 5ही पांडव आणि द्रौपदी यांनी ठरवले की आता या पृथ्वीवर राहण्याचे कोणतेही प्रयोजन उरलेले नाही. द्वापर युग संपून कलियुगाची चाहूल लागली होती. युधिष्ठिराने आपला नातू परीक्षित याला राज्याभिषेक केला आणि स्वतःची सर्व राजवस्त्रे त्यागून वल्कले परिधान केली. श्रोते हो, तो क्षण अत्यंत भावुक होता. ज्या हस्तिनापूरसाठी एवढे मोठे युद्ध झाले तेच हस्तिनापूर सोडताना पांडवांच्या डोळ्यांत एकही थेंब नव्हता, कारण त्यांचे मन आता वैकुंठाच्या ओढीने व्याकुळ झाले होते. त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. 5ही भाऊ आणि द्रौपदी हिमालयाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्यासोबत एक कुत्राही चालू लागला होता, जो प्रत्यक्षात धर्माचा अवतार होता. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवर चढताना थंडीने आणि थकव्याने शरीर जर्जर होऊ लागले. सर्वात आधी द्रौपदी खाली कोसळली. अर्जुनाने व्याकुळ होऊन विचारले की हे धर्मराजा, जिने आयुष्याचा प्रत्येक क्षण आमच्यासोबत घालवला, ती अशी का पडली? तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की द्रौपदीचे अर्जुनावर अधिक प्रेम होते, म्हणून तिचे पुण्य इथेच संपले. त्यानंतर एक एक करून सहदेव, नकुल आणि अर्जुनही कोसळले. भीमसुद्धा शेवटी कोसळला. प्रत्येक वेळी युधिष्ठिर मागे न वळता पुढे चालत राहिले, कारण त्यांना माहीत होते की हा देहाचा प्रवास आता संपला असून आत्म्याचा प्रवास सुरू झाला आहे. केवळ युधिष्ठिर आणि तो कुत्रा जिवंत राहिले. मग प्रत्यक्ष इंद्राचा रथ तिथे प्रकट झाला. इंद्रदेवाने युधिष्ठिराला सदेह स्वर्गात येण्याचे आवाहन केले, पण युधिष्ठिराने आपल्या सोबत असलेल्या त्या कुत्र्याला सोडून येण्यास नकार दिला. ही त्यांची सत्यनिष्ठा पाहून धर्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी युधिष्ठिराचा स्वीकार केला. श्रोते हो, युधिष्ठिर जेव्हा स्वर्गाच्या दारात उभा राहिला तेव्हा त्याला तिथे दुर्योधन आणि त्याचे भाऊ वैभवशाली सिंहासनावर बसलेले दिसले. हे पाहून युधिष्ठिराच्या मनात क्षणभर संभ्रम निर्माण झाला. ज्याने आयुष्यभर अधर्माची पाठराखण केली तो स्वर्गात कसा, आणि ज्या माझ्या भावांनी धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग केला ते कुठे आहेत? युधिष्ठिराने इंद्राला विचारले.
हे देवराज, माझे पांडव बंधू आणि द्रौपदी कुठे आहेत? मला त्यांच्याशिवाय या स्वर्गाचा मोह नाही. तेव्हा देवाने त्याला एका अशा मार्गावर नेले जिथे अंधार होता, दुर्गंधी होती आणि चहूकडे रडण्याचे आवाज येत होते. तो नरक होता. तिथे त्याला भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांचे आवाज ऐकू आले. युधिष्ठिर व्याकुळ झाला, पण त्याने ठरवले की जर माझे भाऊ इथे कष्ट सोसत असतील तर मीही त्यांच्यासोबत इथेच राहीन. ही युधिष्ठिराची अंतिम परीक्षा होती. क्षणात तो भ्रम दूर झाला आणि त्याला समजले की जीवनातील छोट्याशा असत्यासाठी त्याला काही काळ हे दृश्य पाहावे लागले होते. अखेर सर्व पांडव, द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण वैकुंठाच्या त्या परमधामात एकत्र आले, जिथे केवळ शांती, आनंद आणि ईश्वराचे सानिध्य आहे. श्रोतेहो, श्रीकृष्णाचे निजधाम गमन आणि पांडवांचे हे महाप्रस्थान आपल्याला एकच गोष्ट शिकवते की हे जग एक रंगमंच आहे. इथे आपण येतो ते केवळ आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपली सर्व कर्तव्य पूर्ण झाल्यावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य सोडले, त्याचप्रमाणे आपल्यालाही एक दिवस या संसाराचा रथ सोडून त्या परमेश्वराकडे जायचे आहे. महाभारताच्या या अंतिम अध्यायाचे श्रवण केल्याने मनुष्याच्या मनात धाम आराचंकारस होतो. संपत्ती, सत्ता आणि नातेसंबंध हे सर्व नश्वर आहेत याची जाणीव होते. युधिष्ठिराने जसा धर्माचा हात कधीच सोडला नाही, तसाच आपणही संकटाच्या काळात नीतीचे पालन केले पाहिजे, हेच या कथेचे सार आहे. आता आपण त्या दृश्याचे वर्णन करूया जेव्हा श्रीकृष्ण आपल्या देहाचा त्याग करत होते. प्रभास क्षेत्रात एका पिंपळाच्या झाडाखाली भगवान विश्रांती घेत होते. त्यांचे पाय हलत असताना एका जरा नावाच्या व्याधाला वाटले की तो एखादा हरिण आहे. त्याने बाण मारला आणि तो बाण भगवंताच्या तळपायाला लागला. जेव्हा व्याधाला आपली चूक उमजली तेव्हा तो श्रीकृष्णाच्या चरणाशी लोळण घेऊ लागला. पण पहा, भगवंताची माया. त्यांनी त्या व्याधाला घाबरू नकोस असे सांगितले, कारण ते तर आधीच ठरलेले होते. पूर्वजन्मीचा तो हिशोब होता. भगवंतांनी शांतपणे डोळे मिटले आणि त्यांचे तेज संपूर्ण विश्वात विलीन झाले. द्वारका हळूहळू समुद्राच्या उरात गडप होऊ लागली. सोन्याची द्वारका, जिथे कधी काळी वैभव ओसंडून वाहत होते, ती आता केवळ लाटांच्या आवाजात सामावून गेली होती. इकडे पांडव जेव्हा हिमालयाची शिखरे चढत होते तेव्हा त्यांचे शरीर गळून पडत होते, पण आत्मा मात्र ध्येयाकडे धावत होता. अर्जुनाला आठवत होते ते श्रीकृष्णाचे ते शब्द जे कुरुक्षेत्रावर ऐकले होते. नैनम छिन्नन्ति शस्त्राणी नैनम दहती पावकः. आत्म्याला शस्त्र छेदू शकत नाही आणि अग्नी जाळू शकत नाही. याच ज्ञानाच्या बळावर पांडवांनी मृत्यूला घाबरण्याऐवजी त्याचे स्वागत केले. द्रौपदी जेव्हा पडली तेव्हा अर्जुनाचे मन हेलावले, पण युधिष्ठिराच्या शब्दांनी त्याला वैराग्याची जाणीव करून दिली. नकुल आणि सहदेव, जे आपल्या सौंदर्यासाठी आणि ज्ञानासाठी प्रसिद्ध होते, त्यांनीही आपले देह त्या बर्फात अर्पण केले. भीम, ज्याच्याकडे गदेचे अफाट बळ होते, तोही शेवटी जमिनीवर कोसळला. प्रत्येकाचा अहंकार, प्रत्येक ओढ तिथेच संपली. शेवटी राहिला तो फक्त युधिष्ठिर. त्याचा प्रवास हा सत्याचा प्रवास होता. स्वर्गाच्या दारात गेल्यावर जेव्हा इंद्राने त्याला रथात बसण्यास सांगितले तेव्हा युधिष्ठिराने त्या मुक्या प्राण्याला म्हणजेच त्या कुत्र्याला सोडून जाण्यास नकार दिला. तो म्हणाला, हे इंद्रा, ज्याने प्रवासाच्या संकटात माझी साथ दिली त्याला मी सुखाच्या वेळी कसे सोडू शकतो? जर याला स्वर्गात स्थान नसेल तर मलाही तो स्वर्ग नको. हीच ती माणुसकी आणि हाच तो धर्म जो पांडवांनी आयुष्यभर जपला. तो कुत्रा प्रत्यक्ष धर्मराज होता, जो आपल्या पुत्राची परीक्षा घेत होता. अशा प्रकारे पांडव सदेह त्या दिव्य लोकात पोहोचले. श्रोतेहो, या पवित्र कथेचे महात्म्य अत्यंत अद्भुत आणि दिव्य आहे. असे सांगितले जाते की जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तिभावाने ही कथा ऐकतो त्याच्या जीवनातील दुःखाचा भार हळूहळू हलका होऊ लागतो. कारण ही कथा केवळ युद्धाची किंवा राजकारणाची नाही, तर ती मानवी जीवनाच्या प्रत्येक भावनेचे दर्शन घडवणारी एक महान गाथा आहे. या कथेमध्ये प्रेम आहे, त्याग आहे, धर्म आहे, संघर्ष आहे आणि शेवटी आत्मज्ञानाचा प्रकाशही आहे. म्हणूनच महाभारताला केवळ ग्रंथ म्हणणे योग्य ठरणार नाही, ते तर जीवन समजून घेण्याचा एक दिव्य मार्ग आहे.
महाभारताचा अंत हा खरं तर समाप्ती नसून एका नवीन युगाची सुरुवात आहे. कुरुक्षेत्राचे युद्ध संपले, कौरवांचा नाश झाला, पांडवांना राज्य मिळाले, पण तरीही त्यांच्या मनाला खरी शांती मिळाली नाही. कारण युद्धाने त्यांना हे शिकवले की विजय मिळवणे जितके कठीण असते त्याहून अधिक कठीण असते त्या विजयाचे ओझे सहन करणे. लाखो योद्ध्यांचे बलिदान, नात्यांचा विनाश आणि रक्तपात पाहिल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले. त्यांनी समजून घेतले की संसारातील वैभव, सत्ता आणि संपत्ती या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. श्रोतेहो, आज आपण कलियुगात जगत आहोत. या युगात माणूस अधर्म, लोभ, मत्सर आणि स्वार्थाच्या जाळ्यात अडकत चाललाय. प्रत्येकजण सुखाच्या शोधात धावत आहे, पण मनःशांती मात्र हरवत चाललीये. अशा वेळी पांडवांचे जीवन आपल्याला एक मोठी प्रेरणा देते. त्यांनी अन्याय सहन केला, संकटांना सामोरे गेले, पण कधीही धर्माचा मार्ग सोडला नाही. त्यांनी दाखवून दिले की खरे शौर्य केवळ युद्ध जिंकण्यात नसते, तर आपल्या मनातील अहंकार जिंकण्यात असते. कुरुक्षेत्राच्या मैदानावर ज्या रक्ताच्या नद्या वाहिल्या त्या शेवटी शांतीच्या सागरात जाऊन मिळाल्या. युद्धाचा शेवट हा विनाशाने झाला असला तरी त्या विनाशातून मानवजातीला एक महान संदेश मिळाला की अधर्म कितीही शक्तिशाली वाटला तरी शेवटी धर्माचाच विजय होतो. पण त्या विजयामागे त्याग, संयम आणि आत्मबल आवश्यक असते. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संघर्ष आले तरी श्रद्धा आणि धर्म यांचा हात कधीही सोडू नये. कारण शेवटी भगवंताच्या न्यायापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही. जो सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो त्याला उशिरा का होईना पण विजय आणि शांती नक्की प्राप्त होते. आजची ही कथा ऐकून तुमच्या अंतर्मनात जो शांततेचा अनुभव येत आहे तोच खरा ईश्वरी आशीर्वाद आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला गीता सांगितली, पण स्वतःच्या जीवनातून जीवन जगण्याची कला शिकवली. युद्धाच्या वेळी ते सारथी बनले आणि अंताच्या वेळी त्यांनी वैराग्याचा मार्ग दाखवला. पांडवांनी राजवाडा सोडून हिमालयाची वाट धरली. यातच जीवनाचे सर्वात मोठे सत्य दडलेले आहे. आपण कितीही कमवले तरी शेवटी आपल्याला रिकाम्या हातानेच जायचे आहे. सोबत फक्त आपली कर्मे येणार आहेत. श्रोतेहो, कथेच्या या पवित्र समाप्तीच्या क्षणी आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात त्या परमपित्याचे, त्या दयाळू भगवंताचे स्मरण करूया. या संपूर्ण कथेत आपण पाहिले की पांडवांच्या जीवनात किती कठीण प्रसंग आले. अन्याय झाला, अपमान झाला, वनवास सहन करावा लागला, प्रियजनांपासून दूर राहावे म्हणजे, आणि प्रत्येक पावलावर संकटांनी त्यांची परीक्षा घेतली. पण तरीही त्यांनी कधीही धर्माचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या मनात भगवंतावरील श्रद्धा अढळ राहिली. म्हणूनच शेवटी त्यांना विजय प्राप्त झाला आणि भगवंताच्या चरणी स्थान मिळाले. ही गोष्ट आपल्याला एक मोठा संदेश देते. आपल्या जीवनातही अनेक संकटे येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी नात्यांमधील तणाव, कधी अपयश, तर कधी मनाला खचवणारे प्रसंग. अनेक वेळा माणूस परिस्थितीसमोर हार मानतो. पण श्रोतेहो, पांडवांच्या जीवनातून आपण हे शिकलं पाहिजे की अंधार कितीही गडद असला तरी श्रद्धेचा दीप कायम पेटता ठेवला तर प्रकाशाचा मार्ग नक्की सापडतो. संकटेही कायमची नसतात. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि भगवंत आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या जीवनात धैर्य, संयम आणि श्रद्धा या 3 गोष्टी जपल्या पाहिजेत. कारण ज्या माणसाच्या हृदयात भगवंताचे नाव असते त्याच्या आयुष्यातील सर्व भय हळूहळू नाहीसे होऊ लागते. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर ती आपल्या मनाला योग्य दिशा देणारी एक दिव्य शिकवण आहे. आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे आणि आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचे हे अमूल्य धन आहे. श्रोतेहो, आजच्या काळात आपल्या पुढील पिढ्यांना संस्कारांची सर्वाधिक गरज आहे. म्हणून अशा कथा घराघरांत पोहोचल्या पाहिजेत. लहान मुलांनी या कथा ऐकल्या तर त्यांच्या मनात धर्म, कर्तव्य, प्रेम आणि आदराची भावना निर्माण होते. ज्या घरामध्ये भगवंताच्या कथा वाचल्या जातात, जिथे नामस्मरण केले जाते, तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या घरातील कलह, चिंता आणि नकारात्मकता हळूहळू दूर जाऊ लागते. सुख, शांती, समाधान आणि आनंद त्या घरात स्थिरावतो. चला तर मग या पवित्र कथेचा शेवट करताना आपण सर्वजण मनोभावे भगवंताचे नामस्मरण करूया.
आणि प्रार्थना करूया की आपल्या जीवनातही धर्माचा मार्ग कधीही सोडू नये आणि प्रत्येक संकटात भगवंताची कृपा आपल्यावर सदैव राहो. अशा प्रकारे या कुरुवंशाचा आणि यदुवंशाचा इतिहास इथे पूर्ण होतो. पण श्रीकृष्णाचे नाव आणि पांडवांची कीर्ती जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत या विश्वात अमर राहील. आपणही आपल्या आयुष्यात थोडा तरी धर्म जपण्याचा प्रयत्न करूया. हीच या कथेची फलश्रुती आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. भगवान श्री कृष्णचंद्र की जय. पाचही पांडव आणि माता द्रौपदी की जय. शुभम भवतु, कल्याणामस्तु, आयुष्यमान भव. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.